महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मानगुटीवर बसलेलं आयसिसचं भूत काही केल्या उतरण्याचं नाव घेत नाहीये। ठाण्याजवळच्या मुंब्र्यातून एक आणखी तरुण नुकताच आयसिसमध्ये सामील झाल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे। मुंब्र्यातील 27 वर्षीय तब्रेज तांबे असं त्याचं नाव आहे। तब्रेज हा इजिप्तमध्ये नोकरीसाठी आला होता। तिथे त्याला अली नावाच्या तरुणाशी त्याचा संपर्क झाला। अली हा आधीपासूनच सौदी अरेबियात राहत होता। अलीच्या प्रभावाखाली तब्रेज तांबे लिबियात गेला आणि त्यानंतर आता तो आणि अली सिरियामध्ये आयसिसच्या कारवायांमध्ये सामील झाल्याचं पुढे आलंय। नागपुरात 6% कमिशन घेऊन जुने नोट बदलून देतो एका व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडलंय। कारण नोट बदलून देण्यासाठी गेलेल्या त्या व्यापाऱ्याला तोतया आयकर अधिकाऱ्यांनी लुटल्याची घटना घडली आहे। नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतील आसीनगर भागात ही घटना घडली। नागपूरच्या लोखंड व्यापारी अनुज अग्रवाल 6% कमिशन घेऊन जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा द्यायचा। आसीनगर भागात त्याला 45 लाखांच्या नव्या नोटा एका व्यक्तीला द्यायच्या होत्या। त्यासाठी एका बॅगमध्ये 2000, 100 आणि 50च्या नोटांच्या स्वरूपात 45 लाखांची रोकड घेऊन अनुज अग्रवाल आसीनगर भागातील एका घरात गेला। पोहोचताच त्यांनी छापा टाकला आणि आम्ही आयकर विभागातून आलेलो आहोत असं सांगत आम्ही आयकर विभागाच्या कार्यालयात येऊन या रकमेचा खुलासा करा असा दम दिला। त्यानंतर त्यांनी अनुजच्या हातून ती बॅग पळवली। त्यानंतर अनुज अग्रवाल यानं पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार केली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पुण्यातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात मोठी कारवाई केली आहे। एमपीसीबीच्या 2 अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। एमपीसीबीचे उपप्रादेशिक अधिकारी प्रकाश मुंडे आणि फील्ड ऑफिसर संदीप शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत। त्यांना 25,000 रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली। कुरकुम एमआयडीसीमधील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला ना हरकत दाखला देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती। या व्यावसायिकाला 80,000 रुपये लाच मागण्यात आली होती। त्यापैकी 25,000 घेताना एसीबीनं ही कारवाई केली आहे। नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांना भेडसावणाऱ्या समस्या घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली। याबाबत जेटलींनी नाबार्डशी बोलणी केली असून शुक्रवारी रिझर्व्ह बँकेशी चर्चा करण्यात येणार आहे। ग्रामीण भागात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून त्याचा लवकरच सकारात्मक विचार होईल अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली। तर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही बैठकीमुळे समाधानी असल्याचं म्हटलं आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्या बँकांची जी काही त्याचं जाळं आहे हे खूप मोठं आहे आणि मोठ्या प्रमाणात जी ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आहे ही या जिल्हा मध्यवर्ती बँकांवर अवलंबून आहे आणि त्या बँकांमधले व्यवहार बंद झाल्यामुळे नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना विशेषतः शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातल्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। अर्थमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, त्याच्यावर त्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं आहे। त्यांनी नाबार्डशी तिथनंच चर्चा केली आहे आणि उद्या रिझर्व्ह बँकेशी देखील ते चर्चा करतील। नोटबंदीचा निर्णय जाहीर करताना नरेंद्र मोदी यांनी 50 दिवसांची मुदत भारतीय जनतेकडे मागितली होती। त्याचे 30 दिवस गेले आहेत, आणखी 20 दिवस उरले आहेत। त्यामुळे तोपर्यंत वाट पाहू अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत दिली। मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या 2154 कोटी रुपये परत गेल्याच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसेंनी सरकारला घरचा आहेर दिलाय। झी मीडियाने केलेल्या बातमीच्या आधारे खडसेंनी सरकारला प्रश्न विचारला। एकीकडे विद्यार्थ्यांना 2 वर्ष शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाहीत, दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जात नाही आणि केंद्राने दिलेलं अनुदान परत जातं। ही विसंगती मांडून खडसेंनी सरकारला घरचा आहेर दिला। दरम्यान सरकारनं खडसेंच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही, त्यामुळे या मुद्द्यावर सरकारमध्ये असणारा अंतर्गत गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सार्वजनिक विद्यापीठ कायदा विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे तब्बल 22 वर्षांनंतर महाविद्यालयांमध्ये पुन्हा निवडणुकीचा गुलाल उधळणार आहे। 1994 साली महाविद्यालयांमधल्या निवडणुकांवर बंदी घालण्यात आली होती, मात्र गेल्या वर्षापासून पुन्हा महाविद्यालयांमधील निवडणुकांबाबत चर्चा सुरू होती। अखेर नवीन विद्यापीठ कायद्यात या तरतुदीचा समावेश करण्यात आलाय। त्यामुळे आता लोकशाही पद्धतीने आचारसंहितेच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांमध्ये निवडणुका होणार आहेत।
मराठा आरक्षणाचं श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासन सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. मराठा आरक्षणाचा प्रस्ताव विधान परिषदेमध्ये कोण मांडणार यावरून विनोद तावडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. मराठा आरक्षणाच्या प्रस्तावाबाबत विधान परिषद सभापतींच्या दालनात ही बैठक झाली. तिथे विनोद तावडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये हा वाद झाला. अखेर या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली. एकंदरीतच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये मराठा आरक्षणाच्या श्रेय वादावरून रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसून येत आहे. तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे ना, मग तुमच्या चुकीमुळं कोर्टामध्ये तारखा पुढे ढकलल्या जात आहेत याचं थोडंसं भान सरकारला नाही आहे. आज जेवढा उतावीळपणा तुम्ही 260चा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांचा म्हणून 14 तारखेला मोर्चा येतोय आणि त्याच्यात सरकार काय करतं हे दाखवण्यासाठी प्रयत्न करताय ना, तेवढा जर थोडासा प्रयत्न प्रतिज्ञापत्र हे तारखेला दाखल केलं असतं तर आज ही वेळ उतावीळपणाची तुमच्या सरकारवर आली नसती. सभापती, आज ताजं उदाहरण द्यायचं तर 7 डिसेंबर 2016 रोजी त्या सुनावणीला सुद्धा हरीश साळवे साहेब शासनाच्या वतीनं 7 डिसेंबरच्या कालच्या तारखेला सुद्धा ते उपलब्ध नव्हते. हे तुम्हाला आरक्षण द्यायचं, हा तुमची नियत साफ आहे. ठाणे मेट्रो भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानांच्या बाजूला बसवा अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरनाईक यांनी ही मागणी केली आहे. ठाणे कासार वडोली मेट्रोचं भूमिपूजनाचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात मोदींच्या शेजारी उद्धव यांना बसवण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे. गेल्या 7 वर्षांपासून शिवसेनेनं या मेट्रोसाठी पाठपुरावा केल्याचा दावा सरनाईक यांनी केला आहे. मेट्रोचं श्रेय भाजपला मिळू नये यासाठी शिवसेनेची ही केविलवाणी धडपड आहे का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. मुंबई सीएसटी आणि मुंबईत विमानतळाच्या नावात महाराज हा शब्द घालण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या दोन्ही ठिकाणच्या नावांमध्ये हा बदल करण्यात येणार आहे. सध्याच्या दोन्ही ठिकाणांची नावं छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी आहेत. त्याचप्रमाणे कॅबिनेटच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील सरकारी शाळांना प्रगत बनवण्यासाठी वारी शिक्षणाची या 3 दिवसीय प्रदर्शन आणि कार्यशाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. राज्यातील शासकीय शाळांना प्रगत आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याची सुरुवात गेल्या वर्षीपासून करण्यात आली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की 1 वर्षात राज्य सरकारनं 15,000 शाळा डिजिटल केल्या असून पुढील 2 वर्षात 33,000 शाळा डिजिटल करण्यात येतील. डिसेंबर 2018 पर्यंत फायबर कनेक्टिव्हिटी गावात पोहोचणार असून कॅशलेस महाराष्ट्र मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी शिक्षकांनी दुसऱ्यांना ही पद्धती समजावून मदत करण्याचं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केलं. आपण टेक्नॉलॉजीपेक्षा मोठे असल्यामुळे त्याच्यावर स्वार होऊन, घोड्यावर स्वार होऊन जसं आपल्याला स्वारी करता येते तसं टेक्नॉलॉजीवर स्वार होऊन आपल्याला स्वारी करता येते. आणि म्हणून माझी अपेक्षा आहे कॅशलेस महाराष्ट्राचं जी संकल्पना आपण मांडली आहे त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या शिक्षकांनी सहभागी झालं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी कॅशलेस महाराष्ट्राचं व्हॉलेंटियर झालं पाहिजे. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणारे राज्यात थोडे तोडके नव्हे तर तब्बल 30,000 बोगस डॉक्टर असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. बोगस डॉक्टरांचा विषय झी 24 तासांत सातत्यानं लावून धरल्यानं डोळे पांढरे करणारी ही माहिती समोर आली असून मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉक्टर आशुतोष गुप्ता यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. यात सुमारे 30,000 बोगस डॉक्टर्सपैकी 10 ते 11,000 बोगस डॉक्टर राज्य मेडिकल काउन्सिलच्या नोंदीत असून त्यांचा शोध काउन्सिल घेत आहे. आता डॉक्टरांसाठी बायोमेट्रिक पद्धत राबवली जाणार आहे. झी 24 तासनं बोगस डॉक्टरांच्या मुद्द्याला हात घातल्यावर आता राज्य सरकारला जाग आली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 1961च्या महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्टमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे बोगस डॉक्टर शोधणं आणि त्यांच्यावरती कारवाई करणं सोपं जाणार आहे. पैसे घेऊन डिग्री विकणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. अवघ्या 25,000 रुपयात बोगस वैद्यकीय पदवी कशी मिळते हे झी 24 तासनं उघड केलं होतं. कायद्यात बदल झाला की संपूर्ण राज्यात याबाबत शोध मोहीम राबवली जाणार आहे. मांजरा धरणाला हक्काचं 5 टीएमसी पाणी मिळण्यासाठी केजच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी विधिमंडळाच्या बाहेर पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावर्षी पाऊस चांगला झाला आहे तेव्हा परिस्थिती लक्षात घेऊन 5 टीएमसी पाणी उजनीमधून मांजरासाठी सोडण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी ठोंबरे यांनी यावेळी केली. या 5 पैकी 3 टीएमसी पाणी केज आणि अंबेजोगाई तालुक्यातील सिंचनासाठी राखीव ठेवावं आणि 2 टीएमसी पाणी केज अंबेजोगाईच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखावं अशी मागणीही त्यांनी केली.
राज्य सरकारनं चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केल्यानंतर आता शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यात देखील दारूबंदी करण्याची मागणी पुढे येते. ही मागणी घेऊन यवतमाळच्या स्वामिनी संघटनेतर्फे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. दारूमुळे जिल्ह्यात अनेक परिवार उद्ध्वस्त झाले आहेत. मागील आघाडीच्या सरकारकडून याबद्दल निराशा झाली असून किमान युतीच्या सरकारकडून तरी न्याय मिळणं अपेक्षित होतं. पण या सरकारनं देखील निराशा केल्याची टीका स्वामिनी दारूबंदी संघटनेचे प्रणेते महेश पवार यांनी केलेली आहे. राज्य सरकारनं यवतमाळ जिल्ह्यात सरसकट दारूबंदी लागू करण्याची मागणी पवार यांनी केली आहे. भाजपचे डहाणूचे आमदार पास्कल धनारे यांनी डहाणू उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 100 बॉक्स दारू मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तशी दूरध्वनी संभाषणाची क्लिप प्रसारित झाली आहे. दारूचा बॉक्स पाठवू नाही तर वरिष्ठांकडे तक्रार करतो अशी धमकी धनारे यांनी पालघरचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जयवंत पाटील यांना दिल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतं. दरम्यान क्लिपमधला तो आवाज आपला नसल्याचं आमदार पास्कल धनारे यांनी सांगितलं आहे. पालघर शहरातील मुख्य रस्ता खराब झाला असल्यानं या रस्त्यांकडे लक्ष द्यावं या मागणीसाठी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर नगर परिषदेतील सर्व नगरसेवक सहभागी झाले होते. पालघर शहरातील माहीम रोड हा मुख्य रस्ता खराब झाला असल्यानं या रस्त्यांचे प्रवास करताना धूळ आणि खड्डे यांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना तसंच येथील रहिवासी आजारी पडल्याचं बोललं जातं. सदर रस्त्यांकडे प्रशासन आणि नगर परिषद यांनी लक्ष द्यावं तसंच जनतेचा पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह 19 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं आहे. मोदींच्या नोटबंदी निर्णयानंतर ग्रामीण भागातल्या बँकांना पुरेशा प्रमाणात चलन पोहोचत नसल्यानं गावात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. जळगाव शहरातल्या अनेक भागातल्या सर्वच बँकांची 70% ATM पैशांअभावी बंदच आहेत. सामान्याने नोटबंदीचं स्वागत केलं असलं तरी महिना उलटूनही अडचणीत मात्र काहीही सुधारणा झाली नसल्याची ग्रामस्थांना तक्रारी आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. दरम्यान पेन्शनधारकांना वेळेवर पैसे देण्यात येत असल्याचं बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं. वेगानं विकसित होणाऱ्या नाशिक शहरात अनेक मूलभूत सुविधांअभावी नागरिक त्रस्त असल्याचं समोर आलं आहे. HPT कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या जलसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागानं केलेल्या सर्वेक्षणादरम्यान नाशिक महापालिकेच्या कामाबाबत नागरिक समाधानी नसल्याचं चित्र समोर आलं आहे. महानगरपालिकेच्या 6 विभागातील 4,500 नागरिकांशी संपर्क साधून प्रश्नावलीद्वारे करण्यात आलेल्या निष्पक्ष सर्वेक्षणात सर्वच पक्षांना विचार करण्याचीही गरज आहे. कोल्हापूरच्या महापौरपदी पहिली मुस्लिम महिला महापौर विराजमान झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसीना बाबू फरास यांची महापौरपदी निवड करण्यात आली आहे. हसीना फरास यांना 44, भाजप तारा आणि आघाडीच्या स्मिता माने यांना 33 मतं मिळाली आहेत. शिवसेनेचे 4 नगरसेवक गैरहजर राहिले तर उपमहापौरपदी काँग्रेसचे अर्जुन माने यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका मुस्लिम महिलेला महापौर बनण्याचा हा मान मिळाला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावरून राडा झालाय. निगडीमध्ये पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महापालिकेचे अधिकारी सन्मान भोसले यांना मारहाण केली आहे. भोसले हे महापालिकेच्या अक्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंते आहेत. मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातही मोठा घोटाळा पुढे आलाय. कचरा वाहून देण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय. कंत्राटदारानं कोणतं वाहन वापरलं, त्या वाहनाचा नंबर काय, त्याची नोंद न करताच बिलं मंजूर करण्यात आल्याचं पुढे आलंय. खोटी कागदपत्रे दाखवून 27 वाहनं असताना 42 वाहनांची बिलं मंजूर करून घेण्यात आल्याचे समोर आलंय. एकाच गाडीनं एकाच वेळी एकापेक्षा अधिक फेऱ्या मारल्याच्या नोंदी दाखवून फेऱ्या आणि संख्या फुगवून आर्थिक लूट करण्यात आली आहे. मुंबईतील खड्ड्यांविषयी कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना करण्यासाठी BMC, MMRDA, सार्वजनिक बांधकाम विभाग, MSRDC, मुंबई पोर्ट ट्रस्ट, राज्य सरकार या सगळ्यांनी 7 जानेवारीला मुंबई महापालिकेत एकत्रितपणे बैठक घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. मुंबई हायकोर्टानं मुंबईतल्या खड्ड्यांबाबत स्वतः दखल घेऊन सुओ मोटो याचिका दाखल करून घेतली आहे. रस्त्यांवरचे खड्डे बुजवताना वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये वाद असल्याचं चित्र कायम दिसून येतं आणि रस्त्यांची परिस्थिती खराब असल्याचं कायम दिसून येतं. आजच्या सुनावणीच्या वेळीही MMRDAनं आपण बांधलेले रस्ते BMCला हस्तांतरित करतो, त्यामुळे त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी BMCची असल्याचं म्हटलं. पण BMCनं मात्र अशा रस्त्यांची जबाबदारी MMRDAचीच असल्याचं सांगत त्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांची जबाबदारी झटकली.
सरकारची अकृषिक परवानगी न भरणाऱ्या मोबाईल टॉवर्सवर कारवाई सुरू झाली आहे. ठाणे तालुक्यातल्या एकूण 1526 टॉवर्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सरकारच्या तिजोरीमध्ये 2 कोटीहून अधिक महसूल जमा होईल. सर्व राजकीय दबाव झुगारत कल्याण डोंबिवली महापालिकेनं अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवणं सुरूच ठेवलं आहे. शिळफाटा कल्याण रस्त्याप्रमाणेच आता शहरांच्या इतर भागातही हातोडा फिरायला सुरुवात झाली आहे. टिटवाळा इथे सावरकर रस्त्यावरील रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या 25 बैठ्या घरांवर आणि एका बिल्डिंगवर हातोडा पडलेला आहे. 4 विशेष पथकांनी बुधवारी 343 अनधिकृतपणे उभ्या असलेल्या टपऱ्या, हॉटेल्स, बार, गॅरेजेसवर तोडकामाची कारवाई केली आहे. नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या 4 दिवसात नोटाबंदी आणि मराठा आरक्षण या 2च विषयांवर दोन्ही सभागृहात चर्चा झाली. आज मुख्यमंत्री आरक्षणाच्या चर्चेला उत्तर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारच्या आरक्षणाविषयीची चर्चा अपेक्षित आहे. राज्यात वाढलेल्या कुपोषणाचा प्रश्न सत्ताधारी आमदारांनी लक्षवेधीद्वारे मांडला आहे. त्यामुळे विरोधक सरकारला या मुद्द्यावर कोंडीत पकडण्याची रणनीती आखतील अशी चर्चा आहे. या व्यतिरिक्त नवी मुंबईतील पाळणाघर, कांदा उत्पादकांच्या समस्या, नागपुरातला सेज प्रकल्प कोंडीत पकडण्याची चिन्ह आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाच्या महिनापूर्तीवर केंद्र सरकारनं आणखी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. कॅशलेस व्यवहारांवर प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ऑनलाईन पेमेंटवर सवलतींचा पाऊस पाडलेला आहे. पेट्रोल खरेदी, ऑनलाईन रेल्वे तिकीट, जीवन विम्याचं ऑनलाईन पेमेंट आणि रुपे कार्डधारक शेतकऱ्यांना सवलती देण्यात आल्या आहेत. तसंच 2000 रुपयांपर्यंतच्या कार्ड पेमेंटसाठी कोणताही सेवा कर द्यावा लागणार नसल्यानं दुकानदार आणि ग्राहक दोघांना दिलासा मिळणार आहे. नोटाबंदीच्या महिनापूर्तीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले आहेत. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात सुरू केलेल्या यज्ञामध्ये भारतीयांनी लावलेल्या हातभाराबद्दल सर्वांना सलाम करतो असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. सरकारच्या निर्णयामुळे सध्या तरी त्रास होत असला तरी भविष्यात याचे अनेक फायदे होणार असल्याचं मोदींनी ट्विटरवर म्हटलं आहे. नोटाबंदीच्या निर्णयाच्या महिनापूर्तीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष काळा दिवस पाळत आहेत. या निर्णयाविरोधात विरोधी पक्षाने संसद भवन परिसरात धरणं आंदोलन केलं. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर विरोधक एकत्र आले आणि मोदींच्या नोटबंदी निर्णयाचा विरोध केला. विरोधकांच्या या आंदोलनामध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, जेडीयूचे शरद यादव, सपाचे रामगोपाल यादव, राजद नेता जयप्रकाश नारायण यादव हे देखील उपस्थित होते. यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. दरम्यान नोटाबंदीच्या निर्णयानंतर काश्मीरमधल्या अतिरेक्यांना रोख रकमेची चणचण जाणवू लागल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. महिनाभरामध्ये दुसऱ्यांदा राज्यातल्या बँकेला अतिरेक्यांनी टार्गेट केलं आहे. पुलवामामध्ये संशयित अतिरेक्यांनी जम्मू अँड काश्मीर बँकेच्या अरिहार शाखेवर दरोडा टाकला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.